ओके. ओके. वेळ वाया न घालवता थोडंसं आपण थोडंसं एक 5 मिनिटं देव सर्वांना बुद्धी देवो आणि त्यांचे कॅमेरे ऑन होत याच्यासाठी 5 मिनिटं घालूया. थोडा औपचारिक बोलतो. आज आपला मला वाटतं 7वा दिवस असेल आणि आपण एक सर्वांनी मला वाटतं ग्रुपमध्ये जेव्हा मी आता बघत होतो, जस्ट मी 15 मिनिट हक्काने मागत असतो कारण कधी कधी माझं 9:30 पर्यंत मी हा प्रयत्न करत असतो की जेवण करूनच क्लास घेतला गेला पाहिजे. नंतर मग 1.5-2 तास हे सर्व एक शेड्युलिंग असतं. पण 9:30 पर्यंत मला जर रीच होता नाही आलं घरापर्यंत थोडा उशीर झाला, तर मी प्रयत्न करत असतो 15 मिनिटं तुमच्याकडनं मागून घेतो. आणि म्हणून मी वेळेवर येण्याचा प्रयत्न करतो. थोडेसे मी तुम्हाला नेहमी सांगतोय की थोडेसे माझ्या रिनोव्हेशनचे पण कामं चाललेत. म्हणून थोडासा बिझी आहे. एकदा या सर्व गोष्टी आटोपल्या, की कदाचित याच्या पुढच्या बॅचमध्ये मला प्रत्येक वेळेस मी आत्तापर्यंतची ही 10वी बॅच आहे आणि 10वी बॅचच्या पर्यंत 10वी मला वाटतं 10वी किंवा 11वी असेल. त्या प्रत्येक बॅचला मला स्वतः असं दळण दळत राहावं लागतं. म्हणजे तुमच्या समोर यावं लागतं, लाईव्ह क्लास घ्यावा लागतो. पण याच्या पुढच्या कदाचित क्लासेसला असेल, की प्री रेकॉर्डेड क्लासेस. म्हणजे मला जे सांगायचं ते आपल्याकडे अशी सिस्टम येणार आहे. आपला एक स्पेशल स्टुडिओ आपण तयार करतोय ब्रेन ट्रेनचा, की तिथं आपल्याला जे काही सांगायचंय ते तुम्हाला प्री रेकॉर्डेड क्लासमधून अवेलेबल असेल आणि पुढच्या वेळेस अबॅकस असेल, वैदिक मॅथ असेल, रुबिक क्यूब असेल किंवा आपण अजून पुन्हा नवीन एक यावर्षी 5 कोर्सेस लॉन्च करतोय. ते पण वेळोवेळी जेव्हा योग्य वेळेस तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल, त्या सर्वांचे जे काही टेक्निक्स असतील किंवा मला जे काही मला थॉट तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, त्याचं छान आपण रेकॉर्ड आपल्या एक स्टुडिओमधून रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला भेटत असतील. आणि डाऊट सेशन कारण असं मला पण आवडतं की फिजिकल आपण क्लासरूममध्ये क्लास नाही घेत, पण ऑनलाईनमध्ये वन टू वन जेव्हा आपण भेटतो, ठीक आहे, मी तुम्हाला फार कमी प्रमाण देतो तुम्हाला बोलणार, माझंच बडबड सुरू असतं. पण तरी पण त्या निमित्तातून अ, म्हणतात ना, की हे एक प्रकारे असं पण नाही म्हणता येणार, की फिजिकल एवढंच तंत्रशुद्ध क्लास इथं घेतला जातो आणि बऱ्यापैकी डाऊट क्लिअर्स होतात. म्हणून आपण कंटिन्यू लाईफटाईम आपण डाऊट सेशनसाठी भेटणार आहोत. मग ते अबॅकस असेल, वैदिक मॅथ असेल, रुबिक क्यूब असेल किंवा जे काही भविष्यातले आपले जे नवीन कोर्सेस येणार आहेत त्याच्यासाठी असेल. मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, माझं पण एक मी माइंडसेट करतोय किंवा मला पण मी ती पूर्वतयारी करतोय, की मला पुढची बॅच कशी घेतली पाहिजे. तर निवांत पुढचे 15 दिवसाचे जे काही मला बोलायचंय, बडबड करायचं ते 15 दिवस ऑलरेडी रेकॉर्डेड असेल. अशा फॉर्मॅटमध्ये जायचंय. आणि बघूया अजून काय-काय आपल्याला टेक्नॉस हवी किंवा आपल्याला स्मार्ट बनता येईल ते. सो सर्वात आधी तुमच्या सर्वांचे आभार. कारण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने क्लासमध्ये संख्या जरी कमी असली, पण कदाचित हौशा-हौशेने परीक्षा देणाऱ्या ताईंची संख्या खूप वाढली आणि म्हणून मला आनंद झाला, की वॉव! चला ठीक आहे. क्लास कमी केले किंवा क्लास व्हिडिओच्या स्वरूपातून ऐकले असतील, पण परीक्षा मात्र देताना तुम्ही इंटरेस्टने दिली असेल आणि एक मात्र अपेक्षा होती, की ठीक आहे, लेव्हल 0 ज्युनियर म्हणजे कोणासाठी होतं? जास्तीत जास्त सेकंड पर्यंतचा विद्यार्थी, सेकंड स्टँडर्ड पर्यंतचा विद्यार्थी, फर्स्ट स्टँडर्डचा विद्यार्थी, नर्सरीतला विद्यार्थी, बालवाडीतला विद्यार्थी, की त्याला सुद्धा माझ्याकडे असे खूप सारे फोन येतात. 4 वर्षाचं मुलगा असतं आणि आई-बापाला एवढी घाई झालेली असते, की बाबा हे फार चिलबिल, फार घरात त्रास देते. कोणाकडे 2 तास जाऊन याने टाईमपास करावा आणि म्हणून फोन करतात. आमच्या पिल्लाला पाठवू का? मग मला सांगावं लागतं, ताई त्याला थोडंसं जगू द्यावं अजून जरा, त्याला एन्जॉय करू द्या, थोडं मोठं होऊ द्या, ग्रो होऊ द्या. त्याला टू आणि टू काय असतो ते समजू द्या आणि मग त्याला फिंगरवर करायचंय, त्याला टूल बरोबर खेळायचंय. तर निश्चित एक ग्रोथ अपेक्षित असते, पण पालक खूप घाई असते. कारण पिलांपेक्षा पालकांना खूप घाई असते आणि इंटरेस्ट असतो, की माझ्या पिलाने लयच फटाफट, फटाफट कॅल्क्युलेशन शिकलं पाहिजे. अवश्य मुलं करतात. सांगण्याचा उद्देश असा आहे, की जी आजची टेस्ट होती, ती सेकंड स्टँडर्ड पर्यंतच्या जास्तीत जास्त मुलांसाठी होती. पण एक नवीन तंत्र, एक नवीन सिस्टम, रिसोर्सेस आपल्याकडे जे अवेलेबल आहेत, त्याच्यातून आपण एक सर्व शिकण्याचा प्रयत्न केला. कारण आपण अशा तत्वातून हे सर्व शिकवतोय, की तुम्हाला सुद्धा जर क्लास सुरू करायचा असेल, तर हा प्रश्न यायला नको, की मी ₹1,00,000 खर्च करायची का? काहीच गरज नाही.
₹1,000 खर्च करायची का काहीच गरज नाही. मी तुम्हाला सांगितलं कुठलंही हँडबिल छापायची गरज नाही. कुठलंही काहीच करायची गरज नाही. मात्र एक तुमचं जी कनेक्टिव्हिटी असेल, सोशल कनेक्टिव्हिटी असेल, रिलेशन मॅनेजमेंटची जी कनेक्टिव्हिटी असेल, त्यात मात्र हक्काने सांगा, की मी आता अबॅकस टीचर बनायला सुरुवात झालेली. मी लेव्हल 1 कंप्लीट केली, लेव्हल 0 कंप्लीट केली. माझा क्लास सुरू झालेला आहे. हे डिक्लेअर करायला शिका. आणि जेव्हा तुम्ही डिक्लेअर कराल, तेव्हा 2 भावना मी सांगितल्या आहेत. काही लोकं म्हणजे म्हणतात ना, की एकदम तुच्छ नजरेने आपल्याला चौकशा करतील. "मग किती लेव्हल आहेत गं? तुला मल्टिप्लिकेशन येतं का गं? तुझ्या झाल्यात का गं 4 लेव्हल? 8 लेव्हल झाल्या का?" जसं त्यांनी बोर्डाचीच परीक्षा देऊन आलेत ते अबॅकसची. अशा पद्धतीने चौकशा करतील लोकं. आणि काही काय म्हणतील, "अरे वाह! बरं झालं. माझ्या पिल्लांना लावायचा होता क्लास. तू शिकले. बरं झालं आता जवळच्या जवळ झाला." दोघं गोष्टी असू शकतात. दोघं माध्यमातून तुमची जाहिरातच होणार आहे. लोक कुछ भी कहे, नाम तो अपना ही बढ़ने वाला है. आपण काल सर्व बोललो याच्याबद्दल. पुन्हा परत बोलणं नको. काल खूप 1 तास आपण बडबड केली, की काही हो, जग काही म्हणो, आपण आपल्या तंद्रीत असलो पाहिजे. आपण आपल्या कार्यात मग्न असलो पाहिजे. मग जग काही म्हणो, आपल्याला घेणं-देणं नाही. आणि शॉर्ट टर्म नाही, लाँग टर्म गोल असल्या पाहिजे. उदात्त गोल असले पाहिजे. बाकी सर्व होत असतं. सांगण्याचा उद्देश एवढाच, की तुम्ही खूप मेहनत केली, तुम्ही छान पार्टिसिपेशन केलं, म्हणून मला आनंद झाला. म्हणून मी एक कौतुकास्पद 2 शब्द बोलतोय. आणि सर्वात महत्त्वाचं, की हे सर्व करत असताना तुम्ही 100% अबॅकस सिस्टम वापरली असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 - 3 मला माहिती आहे आन्सर 1 होतंय. पण देअर इज अ नो लॉजिक. लहान पिलं बनून आपण 4 - 3 हा माझा राइट हँड आहे. मला माहिती छोटे-छोटे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. माझ्या बोटांना वळण लागलं पाहिजे. कारण मला हे 10 टाइम 10x मध्ये स्पीडमध्ये जायचंय. 10 पटीने मला स्पीड वाढवायचा आहे कॅल्क्युलेशनचा. तर मला याचा स्पीड वाढला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही 100% अबॅकस सिस्टम वापरली असेल, असं मी समजतो. आता अबॅकस सिस्टम ही एकदम काळ्या दगडावरची रेष सांगतो. ही काय गणित फास्ट व्हावं म्हणून नाहीये. परत एकदा सांगतो. पण त्यात गणित बसवलंय म्हणून गणिताचं उत्तर बाहेर निघतं. कारण गहू टाकले तर गव्हाचं दळण बाहेर निघणार आहे. का बाजरीचं थोडी येणार आहे? गहू टाकले जात्यात तर गव्हाचं पीठ बाहेर येणार आहे. आता या अबॅकसमध्ये अंक बसवलेत. अंक टाकलेत. आता अंक टाकल्यामुळे गणिताचे उत्तर बाहेर निघतात. लक्षात येतं मला काय म्हणायचंय? पण ही सिस्टम ब्रेनची एक्सरसाइजसाठी आहे. ही सिस्टम कॉन्सन्ट्रेशनची सिस्टम आहे. ही सिस्टम आहे इनोव्हेशनपर्यंत आपला पोहोचावा. म्हणजे इमॅजिनेशन, इनोव्हेशन, कॉन्सन्ट्रेशन, व्हिज्युअलायझेशन याचे काही ब्रेनचे जे काही आवडते टूल्स आहेत. ब्रेनला स्पीड आवडतो, ब्रेनला कलर आवडतो, ब्रेनला मूर्खपणा आवडतो, ब्रेनला जे आवडतं, त्याच्या रसायनमध्ये तयार झालेलं एक अबॅकस हे काही मी नाही बनवलं. मी जे काही वाचतो, मी जे काही 15-20 वर्षापासून हे आतापर्यंत मी जे काही याच्याबरोबर काम करत आलो, याच्यातून मला जे उमगतं मी ते सांगतोय. पण ही सिस्टम ब्रेनच्या डेव्हलपमेंट रिलेटेड आहे. एक साधन आहे. असे प्रचंड साधन आहेत अजून. ओके? हे सर्व आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो. तर या साधनाचा आपण पुरेपूर त्या सिस्टम प्रमाणे आपण अभ्यास करतोय आणि आपण कॅल्क्युलेशन आजचे केले असतील. मग आता पुढचा टप्पा काय आहे? थोडासा बोलायला गेलं की आपला वेळ वाया जातो. पण आता थोड्या प्रेझेंटेशन म्हणून मी बघून घेतलं की काय बाकी आहे आणि काय मला बोलायचंय. तर एक महत्वाचा टप्पा बाकी आहे आपला. आज मला वाटतं शुक्रवार, बरोबर ना? शनिवार एक आपल्याकडे अजून अजून एक दिवस आहे. मी प्रयत्न करेल, आज आणि उद्याचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला शेवटी कुठेतरी एक क्लोजिंगला जायचं असतं. कुठल्यातरी एक टप्प्यावर आपल्याला कंप्लीशनकडे जायचं असतं. तर आपण हा प्रयत्न करतो, की रविवारी आपल्याला एक लेव्हल 0 सीनियरची एक्झाम द्यायची आज जशी दिली ती. ती तुम्ही अजून अधिक एन्जॉय कराल. कारण देअर इज सम डिफिकल्टीज. आपल्या लेव्हलचे, आपल्या तोलामापाचे कॅल्क्युलेशन म्हणजे जे सीनियर लेव्हल म्हणतो आपण, की प्रत्येक विद्यार्थ्याला मग तो पहिलीतला असो, बालवाडीतला असो, का 8वीतला विद्यार्थी तुमच्याकडे हो, त्याला प्रत्येकाला आपल्याला लेव्हल 0 शिकवायची आहे. आणि मग जे लेव्हल 0 शिकवताना मी असं सांगितलं, की कुठलीही तुम्हाला खर्च करायची गरज नाही. लोकांपर्यंत मेसेज पाठवा आणि लोकांचे विद्यार्थी आलेत, तर मग
सहज एखादा कॅम्प ठेवा, तुमच्या सोसायटीमध्ये ठेवा, तुमच्या कुठेतरी गार्डनमध्ये. आजकाल सोसायट्यांमध्ये पण गार्डन असतात. आजकाल छोट्या छोट्या गावांमध्ये पण मारुतीचा पार असतो, सप्तशृंगी तिथे देवीचा पार असतो. कधीतरी माहेरी गेल्यात तरी माहेरी एक छोटासा एक ब्लॅकबोर्ड, एक छोटासा कागद, एक A4 A3चा पेपर लावला आणि त्याच्यावर सांगा की त्या गावात लावा की सो अँड सो व्यक्ती आलेल्या आहेत गावाहून, नाशिकहून, पुण्याहून, कुठून तरी, बदलापूर, जिथून गेल्या असेल गावाला. मी तुमच्यासाठी 4 दिवस आलेले या गावातमध्ये. मला अबॅकसचा कॅम्प घ्यायचा आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन होईल आणि बुद्धिमत्ता त्यांची विकास होईल. करून बघा. काही कार्टे आवडीने येतील आणि काही कार्टे दुसऱ्या दिवसापासून गायब होतील. असं काही नाही की ते 100% येतीलच आणि आलेच पाहिजे. कारण सर्वच माकडं काय झाडावर चढण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. पहिले क्लिअर करतो. बरोबर, आपल्या घरातले सुद्धा आपल्याला आपल्याला बघून बघून लांब पडतील काही. अरे देवा, इथं भलतंच काहीतरी झालं, आजकाल नवीनच काहीतरी झालं, होऊ शकतं. मग सर्व माकडं काय झाडावर चढण्यासाठी, आव्याका शिकण्यासाठीच जन्माला आलेत असं नाहीये. आपल्या परिवारात जर ग्रुप बघितला तर तिथे 150 माकडं आहेत. मग सर्व माकडांनी जॉईन केला का क्लास? नाही केला. ज्यांना यावेळेस वाटलं झाडावर चढण्यासाठी आपला जन्म झालाय ते आले. बाकीचे बघू पुढच्या पुढच्या प्रभात फेरीत येतील, फेरीला काय हरकत नाही. सांगण्याचा उद्देश असा, सुरुवात करा. सम पिक्चर्स कलेक्ट करा क्लास घेण्याचे. सम व्हिडिओज बनवा की तुम्ही मुलांना शिकवतायत. व्हिडिओज बनवा, मुलं उत्तरं देताना बनवा. हा खरा तुमचा ॲसेट आहे जाहिरातीचा. लाख रुपये हे तुमचे खरे जाहिरातीचे आहेत. त्याच्यासाठी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला रविवार नंतर, मी तुम्हाला बोललो होतो, कमिटमेंट घेतलं होतं क्लास सुरू करताना की तुम्हाला रविवारी क्लास सुरू करायचा आहे. आणि म्हणून त्याचं कमिटमेंट अजून पण शनिवार रविवार, म्हणजे आज शुक्रवार, शनिवार आणि रविवार, अजून पण 3 दिवस आहेत आपल्याकडे की लोकांपर्यंत माहिती पोहोचवा की तुम्ही लेवल 0च्या टीचर झाल्या आहेत. तुम्हाला शिकवता येतंय. त्याच्याबद्दल पुन्हा परत कशी सुरुवात करायची, कसं एक्सप्लेनेशन करायचं, कसं आठवडाभर मुलांना शिकवायचं, 11 दिवस घ्यायचं असेल तर कसं शिकवायचं, अख्खी लेवल 0 फ्री. मी तुम्हाला सांगितलं मराठा विद्याभ्यासामध्ये याच सर्व बीट समजले, झाली एक लेवल. बोटांवर कॅल्क्युलेशन करायला लागले, विदाउट फॉर्म्युला, झाली एक लेवल. टूल शिकवलं आणि थोडंफार नाही टीचरला दिसत पण मुलांना थोडंफार मेंटल मध्ये शिकवलं, झाले 3 लेवल. जे आपण या आठवड्याभरात शिकतोय याच्या सुद्धा मार्केटमध्ये 3 लेवल बनवल्या. तिथं सुद्धा 2,000 घेतले तर 6,000, 4,000 घेतले तर 12,000 पालकांच्या खिशातून अलगत, जे आपण उद्या परवापर्यंत शिकणार आहेत तेवढ्याचे पण काढले जातात. फक्त होतं काय, तिथं 1 to 1 मुलांना प्रॅक्टिस करून घ्यावी लागते. त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं, तेव्हा तो रिझल्ट येतो. इथं मात्र मी सांगतोय की ताईंनो, तुम्ही मॅच्युअर्ड आहात. आपल्याला मुलांसाठी जे 4 महिन्यात शिकायचे ते आपल्याला 3, 4, 6 दिवसात शिकायचे. तर तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करा. आणि ते तुम्ही समजदार आहेत म्हणून करतायत. पण थोडंसं एक्सपर्टीज यायला, एक्सपर्टीज येण्यासाठी तुम्हाला मात्र क्लास सुरू करावा लागेल. विद्यार्थ्यांसमोर उभं राहावं लागेल. आणि नाही कोणी भेटलं शिल्पाताई, शिल्पाताई नाही कोणी भेटलं तर घरच्यांच्या 2-3 जणांच्या टक्कल झाल्या तरी चालतील. पण त्यांना शिकवल्याशिवाय सोडायचं नाही. कारण सांगितलंय काल मी, समोरच्याचे केस गेले तरी चालतील पण आपला हात साफ केल्याशिवाय सोडायचा नाही. बिकॉज आपला स्वार्थ आपल्याकडे असला पाहिजे. एक तर फोन 2 कमी झाले तरी चालतील. उद्यापासून ननंदबाईचा फोन येवो, का दिराणीचा येवो, का जाऊबाईचा येवो, का तुमच्या लहानपणातल्या मैत्रिणीचा येवो, तिला सांगायचं राईट हँड दाखव. ती म्हणेल बाई हे काय चालू झालं, तिला सांगायचं मी आता टीचर झाले. राईट हँड वरती कर. मग राईट हँड बद्दल गप्पा मारायला सुरुवात करायचं. आपल्याला काय करायचंय, मी काय सांगितलं, एक तर तिचे 4-5 केस उडून जातील, हळूहळू जास्त जुडतील. एक तर फोन कॉल कमी होतील, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे शांतता नांदेल. कारण ते फोन कसले असतात, अनवॉन्टेड विचार. 70,000 मध्ये पुन्हा परत 2,000 विचार वाढवण्याचा कॉल असतात ते. विनाकारण असतात. मला माहिती ते तुमचे 70चे काय 65,000 विचार होण्यासाठी कॉल नसतात, मला माहिती आहे. ते 70चे 85 कसे होतील याच्यासाठी कॉल असतात. 2 कॉल कमी होतील आणि तुमची प्रॅक्टिस होईल. सो प्लीज, आपण पुन्हा परत टॉपिककडे जाऊ. सो अशा पद्धतीने सुरुवात करा. आता एक फार इम्पॉर्टंट आहे. 2 पार्ट मधले एक पार्ट सांगतो की एक पार्ट मला तुम्हाला शिकवायचा आहे की मी जे तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारतोय, प्लीज इकडे लक्ष द्या. आता जे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारणार आहे, हे मी शिकलो कसं, मला यायला लागलं कसं, आणि ते तुम्ही कसं विचारलं पाहिजे, हा थोडासा
म्हणतात ना की बैठक, त्याच्यानंतर स्वाध्याय, नंतर तपश्चर्या, थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना की परिपाठ, हा सर्व शब्दांचा संग्रह मी तुम्हाला सांगेल की परिपाठ करावा लागेल, स्वाध्याय करावा लागेल, स्वाध्यायाला बसावं लागेल, बैठक बसावी लागेल, थोडा होमवर्क करावा लागेल. त्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा होईल. बट शिकवायला चालू केलं, कॉन्फिडन्स वाढला की यायला लागेल. पण ते होतं कसं? त्याच्या मागचं सायन्स काय आहे? त्याला पॉसिबिलिटीज म्हणतात. प्लीज इकडे लक्ष, हा शब्द फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. पॉसिबिलिटीज. माझ्या समोर मी आता ज्या काही स्टेटसला आहे त्याच्यासमोर मला अंक बोलण्याची पॉसिबिलिटीज काय काय आहे, ती जर तुम्हाला एकदा समजली तर तुम्ही आपोआप प्रश्न विचारायला लागतात. आणि प्रॅक्टिस झाली की मग एकदम स्मूथली तुम्ही बिंदास विचारू शकतात. ते त्या पॉसिबिलिटीजवर आपल्याला काम करायचंय, आज उद्या जे काय पॉसिबल आहे ते मला माहित नाही, बघूया. दुसरा पार्ट असा आहे की तुम्ही म्हटलं की मला ठीक आहे, माझ्याकडे फिंगर्स आहेत, मग मी आता फिंगर्सवर कॅल्क्युलेशन करतोय. कदाचित मला मला ग्रुपमध्ये फोटो मिळाले नाही. मी उद्या माझी अपेक्षा आहे की मला पुन्हा परत जेवढ्या ताई 15, 20, 25, 30 ताईंनी आज पेपर सोडवला, त्या सर्व ताई मला उद्या टूल कसं बनवलं, त्यांनी स्वतःचं टूल कसं बनवलं ते मला दाखवतील, आणि मी बनवलेले पण टूल दाखवतो तुम्हाला आधी, आणि त्याच्यावर कॅल्क्युलेशन करतील. कारण ते असं टूल बनवा की त्याच्यावर कॅल्क्युलेशन करता येईल. जस्ट त्याची पण थेरी सांगितली होती मी. अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण दिलं होतं. पुन्हा परत नको, पण स्वतः बनवा. नंतर पुन्हा परत सोमवार मंगळवार नंतर तुम्ही रजिस्टर झालात, पुढचा प्रवास सुरू असेल, तर तुम्हाला असं टूल मिळणारच आहे. असं टूल मिळणारच आहे. मग तेव्हा तुम्ही म्हणाले या टूलचं काय करायचं? नाही, ठेवा, ते जतन करून ठेवा. बघूया आपण त्याचं काय करायचं. खास करून तुम्हाला त्याचा म्हणतात ना की स्वनिर्मिले ते प्राणापरी जपावे, तुम्हाला तो सिद्धांतापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. असं टूल मिळणारच आहे. मोठं एक डिस्प्ले टीचरचं टूल असतं. 13 रॉड्स आपण आता देतो. पहिले आपण 7 रॉडचं द्यायचो. पण मागच्या बॅच पासून आपण सप्लायर चेंज केला आणि 13 रॉडचा देतो. पण ते तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा भेटेल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर. त्याची पण काळजी करू नका. जेव्हा तुम्हाला लागणार असेल तेव्हा तोपर्यंत भेटून जाईल. काय काळजी नका करू. मग त्याबरोबर याच्याबरोबर बुक्स पण येतील. काय काळजी नका करू. पण ते टूल पण बनवायचा प्रयत्न करा. आणि नाहीच बनवलं तरी आउट ऑफ थिंकिंग मधून जा, की मी तरी पण अभ्यास करू शकतो. ते पण मला तुम्हाला दाखवायचंय. आणि सर्वात महत्वाचं, दोन गोष्टी झाल्या. तुमच्याकडे फिंगर्स आहेत. फिंगर्स मी शिकवलंय. तुम्हाला येतंय. तुम्ही परवाचा पेपर पण 100% सोडवणार आहेत, म्हणून मला त्याच्याबद्दल काही इंटरेस्ट राहिला नाही आता. तुम्ही उद्या अबॅकस टूल पण बनवणार आहेत, आणि त्या अबॅकस टूलवर कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आता थोडंसं आपण बघणार आहेत. आणि ते शिकवण्याचा उद्देश असा आहे, प्लीज इकडे लक्षात द्या, इकडे लक्षात द्या. शिकवण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा मी डोळे बंद करतो, तेव्हा माझ्यासमोर मला दोन रॉड दिसत आहेत. प्लीज स्टोरी फॉर्म मध्ये सांगतो, प्रामाणिकपणे लक्ष द्या. माझ्या डोळ्यासमोर दोन मला रॉड दिसत आहेत. माझा हा राईट हँड आहे आणि हा माझा राईट आईज आहे, म्हणजे हा माझा उजवा डोळा आहे. याच्या समोर मला एक रॉड दिसतोय, आणि हा माझा डावा डोळा आहे. याच्या समोर मला एक रॉड दिसतोय, आणि त्यांना एक डिव्हाइड करणारी एक मला लाईन दिसते. हे दोन रॉड दिसत आहेत, त्यांना एक डिवाइड करणारी लाईन दिसते. या डिवाइड लाईन करणाऱ्या लाईनच्या वरती एक बीट्स दिसतोय, की जो वरच्या लाईनला टच आहे, आन्सर लाईनला टच नाहीये. स्टोरी फॉर्म मध्ये शिकवतोय. प्लीज आता आपल्याला व्हिज्युअलायझेशन प्रॅक्टिस करायची आहे. डोळे बंद करून पण अभ्याका शिकायचंय. इकडे लक्ष द्या. डिव्हाइड करणारी लाईन आहे, आणि वरती 5, आणि इकडे 10च्या याच्यात 50, पण तो बीट वरती आहे. आणि खालच्या लोअर बीट्स मध्ये गेलो, म्हणजे लोअर कंपार्टमेंट मध्ये गेलो, तर युनिट रॉड मध्ये 4 बीट्स आहेत, पण ते खाली टच आहेत. आन्सर लाईनला टच नाही, खाली आहेत. म्हणजे ते आन्सर लाईन पेक्षा लांब आहेत. त्याच्यानंतर मी टेन्स वरती गेलो, तिथं 10, 10, 10 असे 40चे बीट्स आहेत. ते पण खाली टच आहेत. म्हणजेच आन्सर लाईन पेक्षा सर्व बीट्स असे वरती आहेत. क्लिअर आहे? फोटो दाखवायची गरज असेल तर फोटो पण दाखवतो. आणि मग आज आपल्याला काय शिकायचं, हा क्लास क्लोज होण्याच्या आधी थोडाफार ठीक आहे, आपला हौसेचा क्लास असतो, आणि त्याच्यामुळे कधी कधी 10:30 11 पण होतात, पण हौसेचा क्लास आहे. मग तिथं नो कॉम्प्रोमाइज. मी सांगितलं ना, कोरोनामध्ये भूतासारखे रात्री 12:30, 1, 1, दीड दीड वाजेपर्यंत पण भूत मला जागवत राहायचे, आणि शिकायचो आम्ही वैदिक मॅथमॅटिक्स. तर हौशेचा क्लास आहे म्हणून थोडं वाढतो. सो पुन्हा परत, ही जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर मला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे, आणि या स्ट्रक्चरवर मला मेंटली कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. मेंटल अरिथमेटिक म्हणतात त्याला. आणि सर्वात जास्त आवडणारं शास्त्र, प्रत्येकाला वाटतं की मला हे आलं पाहिजे.
प्लीज इकडे लक्ष द्या. पण त्याच्यासाठी आपल्या रोजच्या विवंचनेतून, रोजच्या संसारातून आपल्याला श्वासांबरोबर जगायला शिकवणारं शास्त्र आहे. इकडे लक्ष द्या, की जेव्हा तुम्ही सर्व गोष्टीतून मुक्त व्हाल आणि जे अबॅकस टूल आपण शिकवतोय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट व्हाल, अख्खं जग विसरून जेव्हा तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट व्हाल, दॅट टाइम यू कॅन गॉट इट अ आन्सर. आणि याला म्हणतात एकाग्रतेचं साधन. मग आपण नेहमी असं म्हणतो, की आधी आपल्या आजोपंजोबा किंवा आपण लहानपणी आपण खेड्यापाड्यातली संस्कृती आपण कधीतरी आलोय, तर आपण असं म्हणायचं, की "अरे बाबा थोडा शांत बस, कधीतरी चिंतन आणि मनन कर." आता हे चिंतन आणि मनन नेमकं काय सायन्स आहे, मला कधीच आयुष्यात कळलं नव्हतं. पण जेव्हा मी खऱ्या अर्थाने अबॅकस शिकलो, तेव्हा मला या चिंतन आणि मनन या शब्दाचा अर्थ कळला, की चिंतन आणि मनन केलं, की माणसाचे थोडंसं एकाग्रता वाढते, तो शांत होतो, त्याची बुद्धिमत्ता वाढते आणि त्याच्या कामावर तो फोकस करतो. असं हे चिंतन मनन हे कशाबरोबर खाल्लं जातं आणि नेमकं काय आहे, हे मला कळायला लागलं आणि ते अबॅकसमध्ये रिकॉल सेन्सला स्ट्रॉंग करतं, ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माझ्या बोलण्यात आलं होतं. ते तुम्ही ऐकलं असेल. रिकॉल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिकॉल? बिकॉज ऑफ एक्झाम सिस्टम. आयुष्यभर अभ्यास करा, 3 तासाची परीक्षा द्या आणि तुमची बुद्धिमत्ता सिद्ध करा. आणि हू इज द जिनियस, हू इज द बेस्ट, हू इज द फर्स्ट नंबर, दोज आर रिकॉल द फास्ट. म्हणजे तुम्ही सिस्टमॅटिक नॉलेज, अभ्यास तर सर्वच करतात हो. अख्खे पुस्तक तर उलटे पालटे तर सर्वच करतात. काही काही कार्यकर्ते तर 10-10 वेळा वाचून काढतात. पण ते डोक्यातच राहत नाही. बिकॉज ऑफ नो सिस्टमॅटिक अरेंजमेंट द नॉलेज. जसं आपण एखाद्या गोष्टी रॅकमध्ये सिस्टमॅटिक अरेंजमेंट करतो, तसं अभ्यासाची पण सिस्टमॅटिक अरेंजमेंट झाली पाहिजे. अनवॉन्टेड विचार नसले पाहिजे आणि राईट टाइम राईट रिकॉल झाले पाहिजे. फास्ट रिकॉल झाला पाहिजे. दिस इज अ रिकॉल सेन्स. या प्रॅक्टिसमधून तो इम्प्रूव्ह होतो. आणि म्हणून नॉट ओनली द मॅथ, पण एक परफेक्ट आपली जी काही हॉबी असेल, आपला जन्म ज्याच्यासाठी असेल, आपले हिडन टॅलेंट आहे, ते ग्रो होण्यासाठी याची मदत होते. हे सर्व बोलणं झालेलं आहे. सो नाऊ आपल्याला मेंटल अरिथमेटिक्सची प्रॅक्टिस करायची, त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर बघता आलं पाहिजे. आणि ते स्ट्रक्चर आहे, प्लीज इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, सर्वजण इकडे लक्ष द्या, थोडंसं इकडे लक्ष द्या. एक रॉड आहे, त्याला डिव्हाइड लाईन करते, मी एकच रॉड बोललो आणि खाली 4 बीट आहेत आणि मला त्या 4 बीट मधून मला एक +1 करायचा आहे. प्लीज इकडे लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. +1 करायचं आहे, तर मी थम अप बोलतोय. बोला सर्वजण माझ्याबरोबर, थम अप. +1 बोललं तर थम अप बोललं पाहिजे. अगेन +2, अगेन थम अप. म्हणजे मी काय केलं, मी +1 करण्यासाठी थम अप केला आणि एक बीट आन्सर लाईन जवळ आणून सोडला. पुन्हा परत मला +2 करायचं होतं, तर मी पुन्हा परत 2 बीट अप केले आणि आन्सर लाईन जवळ जाऊन सोडवले, तर देअर इज अ आन्सर इज द 3. पहिला 1 बीट आणि नंतरचा 2 बीट. दिस इज अ व्हिज्युअलायझेशन. फिगर इज द 3 दिसतंय. मग आता अबॅकसवर पोझिशन काय? प्लीज इकडे लक्षात द्या. डिवाइड लाईन. डिवाइड लाईनला खालच्या लोअर बीट्समध्ये 3 बीट टच आहेत. वरचा 5 वरच्याच दिशेला आहे आणि उरलेला एक खालचा बीट खाली आहे. हे पण आपल्याला दिसलं पाहिजे. देर इज अ व्हॉट पॉसिबिलिटीज. पॉसिबिलिटीज काय काय अजून? +5. प्लीज इकडे लक्ष द्या. इंडेक्स डाऊन. बोला सर्वजण, इंडेक्स डाऊन. म्हणजे +5 करायचं असेल, तर त्या 5ला आपल्याला आन्सर लाईनला टच करण्यासाठी आपण काय केलं? बोला प्लीज एव्हरीवन, ऍक्शन अँड प्रेझेन्समध्ये राहा. +5 इज इंडेक्स डाऊन आणि देर इज अ आन्सर इज नाऊ 8. कारण वरती 5 आन्सर लाईन जवळ आला आणि ऑलरेडी 3 होते आणि तो पिक्चर जर तुम्हाला दिसला असेल, तर दिस इज अ आन्सर इज द 8. +1 थम अप. करा, बोला सर्वजण, थम अप. नाव आन्सर इज द 9. आता कंप्लीट 9चं पिक्चर तिथं तयार झालेलं आहे. म्हणजे आपण आता एवढ्यात याच्यात काय शिकलो? प्लीज इकडे लक्ष द्या. जर मला लोअर बीट्स अप करायचे असतील, तर थम अप. बोला मनातल्या मनात, मला लोअर बीट जर अप करायचे असतील, तर थम अप. आणि जर मला अप्पर बीट्स प्लस करायचे असतील, तर इंडेक्स डाऊन. या 2 गोष्टी शिकलो. पण मला -5 करायचं असेल तर काय? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या मधुताई, इकडे लक्ष द्या. +5, -5, +5, -5. करा प्रॅक्टिस सर्वजण. +5, -5, +5, -5, +5, -5. म्हणजे +5 करायचं असेल तर इंडेक्स डाऊन आणि -5 करायचं असेल तर इंडेक्स अप. क्लिअर झालं?
व्हेरी गुड. आता इकडे लक्ष द्या, माझ्या ऍक्शनकडे लक्ष द्या. +4 -4, +4 -4 मीन्स +4 साठी थम अप आणि -4 साठी इंडेक्स डाऊन. इंडेक्स डाऊन केला मी. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. म्हणजेच याचा अर्थ असा झाला, लोअर बीटचे जे बीट्स आहेत त्यांची जर मुवमेंट करायची असेल तर मी +1 केला. लक्ष द्या, +1 केला आणि -1 करायचं असेल तर इंडेक्स डाऊन. म्हणजे आन्सर इज द सेम 0. +2 बोला सर्वजण, +2, +2 आणि पुन्हा परत -2 करायचं असेल तर इंडेक्स डाऊन. आन्सर इज द 0. +3 थम अप करा सर्वजण, +3 थम अप आणि या +3 मधून मला -1 करायचं आहे. +3 -1 साठी इंडेक्स डाऊन. तर देर इज आन्सर 2. दिसतंय सरांना, मी स्टोरी फॉर्म मध्ये शिकवतोय. मी कुठल्याही प्रेझेंटेशनचा वापर करत नाहीये. मला जे दिसण्याचा प्रयत्न करतं ते मी जशी जशी तशी स्टोरी तुमच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न करतोय. फक्त प्रेझेन्समध्ये राहा. पुन्हा परत मी +4 साठी थम अप केला. सेट द 0. हे बघा, अशी चिमटी घ्यायची. का चिमटी घ्यायची? तर या अंकांना सगळ्यांना लांब करण्यासाठी अशी चिमटी करावी लागते. इकडे लक्ष द्या. आता टूलकडे नका लक्ष देऊ. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. फक्त तुम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून मी सांगतोय. बघा, अशी चिमटी करावी लागते या आन्सर लाईनच्या. म्हणून जस्ट अशी केली किंवा अशी अशी केली मुलांनी, तर दिस इज अ सेट द 0. अजून जादू काय परत सांगतो. आठवण आली म्हणून सांगतो. हा सेट द 0 आहे ना, इतका वर्ड फेमस होऊन जातो. मुलं कितीही म्हणजे वाऱ्याच्या वेगाने त्यांच्या मनात वेगवेगळे विचार असतील, पण त्यांना क्लासमध्ये आपण सेट द 0 म्हटलं ना, पेन ड्रॉप सायलेंट होतात आणि रेडी फॉर द कॅल्क्युलेशन होतात. सेट द 0, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ते कमांड दिल्या दिल्या, येस टीचर, येस मॅम. 22 + 22 -4 -30 +50 -60 +9 -8. आन्सर इज द आन्सर इज द 1. दरवेळेस आन्सर 1 असं नाहीये. पण मी बघत होतो कोणीतरी नंबर 1 आहे की नाही इथं. ते शोधण्यासाठी नंबर 1 आणायचा प्रयत्न करत होतो. आन्सर इज द 1. तर ते देतात उत्तर मुलं. तर आपल्याला शिकायचंय. प्लीज इकडे बघा. होईल या स्पीडपर्यंत पण पोहोचाल. पण प्रॅक्टिस करावी लागेल. काही काळजी नका करू. आणि प्रत्येकाला वाटेल की हे मला याच्यापेक्षा पण फास्ट आलं पाहिजे. येस. तोच जुनून असला पाहिजे शिकण्याचा. सो पुन्हा परत आपण पुढे जाऊया. रेकॉर्डिंग ऑन केलंय ना आपण? हां, ठीक आहे. मला वाटलं विसरलो काय. ओके, इकडे लक्ष द्या. तर आपण 2-3 डिसिप्लिन शिकलो. डिसिप्लिन क्लोज करू आणि खऱ्या अर्थाने मेंटल अरिथमेटिक चालू करू. मग प्रेझेंटेशनमध्ये जाऊ आपण. अजून प्रेझेंटेशनमध्ये खूप सारं आहे. मला बोलायचंय. इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला काय काय सांगितलं रिकॉल करून देतो पुन्हा परत. बघा, लोअर बीटचे जे 4 बीट्स आहेत ते जर प्लस करायचे असतील, त्याच्यातल्या 2 जरी करायचा असेल, 1 जरी करायचा असेल, 4 जरी करायचा असेल, तर थंब अप करतो आपण. आणि समजा मी 4 केलाय आणि त्याच्यातला -1 करायचा तरी मी इंडेक्स डाऊन करतो. हे क्लिअर झालं सरांना? व्हेरी गुड. +5 साठी इंडेक्स डाऊन, -5 साठी इंडेक्स अप. हे बेसिक स्ट्रक्चर झालं. आता थोडा ऍडव्हान्स स्ट्रक्चर बघू. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ऍडव्हान्स स्ट्रक्चरमध्ये काय आहे? मग तुम्हाला जर कोणी सांगितलं की डायरेक्ट 6 प्लस करायचा आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. तर +6 कसं असतं की हा टूल थांबत नाही, पण इकडे लक्ष द्या की हा बीट असा वरती आहे समजा आणि हे सर्व खाली. तिकडे लक्ष द्या. मला +6 करायचं आहे. तर मी काय करतो माहिती का? हा 5 आणि हा 1. हा 5 आणि हा 1 याला क्लोज पिंच म्हणतात. बोला सर्वजण, क्लोज पिंच. 6 साठी मी क्लोज पिंच वापरतो. म्हणजे +6 म्हटलं की मग 1 करा आणि 5 करा, एवढा वेळ नाही आपल्याकडे. टाइम मॅनेजमेंट आपण शिकतोय. क्लोज पिंच. +6 डायरेक्ट होतो. -6 ओपन पिंच करा सर्वजण. ओपन पिंच. मला 7 करायचंय. तर 7 ला काय करतो माहिती का आपण? हे खालचे 2 अंगठ्याने आणि हा वरचा 5 याला क्लोज पिंच करतो. 7 ला काय करतो आपण? क्लोज पिंच. बोला सर्वजण, क्लोज पिंच. आणि या 7 मधून जर मला -6 करायचा आहे, इकडे लक्ष द्या. या 7 मधून या 7 मधून या 7 मधून -6 करायचा आहे, तर मग हा खालचा आणि हा वरचा 5, जसं मी असं सांगितलं, हा 7 आहे. हातांमध्ये आपण असा 7 असतो आणि -6 करायचा आहे, तर मी हे -6 करतो. म्हणजे जिथं रिमेनिंग 1 असतो. म्हणून या 7 मधून हा -6 आपण काढून घेतो आणि हा फक्त 1 इथे अवेलेबल राहतो. क्लिअर समजतंय? मी माझ्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही सर्वजण हुशार आहात. माझ्यापेक्षा तर निश्चित हुशार आहात. कारण मी गटांगळ्या खात खात 10वी पास झालेलो आहे. म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा तर निश्चित हुशार आहात.
म्हणून तुम्हाला लवकर समजेल. तर सांगण्याचा अर्थ असा की 7 कसा करायचा, 8 कसा करायचा. प्लीज इकडे लक्ष द्या. सेट द झिरो, 8 क्लोज पिंच. पुन्हा परत सेट द झिरो, 9 क्लोज पिंच. म्हणजे खालचे 4 आणि वरचा 5 आपण एकत्र आणला. आणि याच्यामधून प्लीज इकडे लक्षात, आता मला -7 करायचे, -7. सो दॅट टाइम खालचे 2 बीट आणि वरचा 5 असा ओपन झाला पाहिजे. आणि देर इज आन्सर ओनली 2. अग्री विथ मी? हॅलो? काही ताई आहे ना अजून, भांड्या कुंड्यांच्या टेन्शन मधूनच बाहेर निघाल्या नाहीयेत. काही जेवण बिवण बाकी का कोणाचं? लवकर क्लास झाला का जरा आज? नाही ना? म्हणून एक माझी कडकडीची विनंती होती. साहेबांना आहे ना 2 घास कोंबून बिंबून 9:30च्या आधीच भरून द्यायचं. म्हणजे परत रात्री 11 पर्यंत बिलकुल काही आवाज येणार नाही, की माझं जेवण हा हे पुण्याचं काम आहे माझ्यासाठी. कदाचित काही जणांच्या घरांमध्ये वळणं बिघडली असतील ना, त्या निमित्ताने वळणं तरी सुधारतील, की 8:30ला जेवायला बसायचं, 9:30ला क्लास अटेंड करायचा आहे. जेवायचं तर जेवा, काही ठिकाणी दम पण दिले जातात. जेवायचं तर जेवा, मी चालले माझ्या भावाच्या क्लासला, नाही तर तिकडेच जेवा की नका जेवा. असं पण झालं. असे काय होऊ नका देऊ. जोडीने बसा, पूर्ण परिवाराने एकत्र बसा, पण 9:30च्या आधी जेवण होऊन, म्हणजे हा एक हेल्थ साठी पण एक चांगला पॅरामीटर असतो. आणि म्हणून हे आपल्यासाठी पुण्याचं काम आहे, माझ्यासाठी तरी. ओके. सो पुन्हा परत आपण थोड्या कॅल्क्युलेशनकडे जाऊ. सर्वजण इकडे लक्ष द्या, सर्वजण. अ, प्रामाणिकपणे जर तुम्हाला असं वाटलं, डोळे बंद करून करायचं असेल, प्लीज इकडे लक्ष द्या, तरी पण करू शकता. किंवा तुम्हाला वाटलं मला डोळे ओपन करून करायचे, तरी पण करा. बट मी जी स्टोरी सांगेल ती 100% फॉलो करा. आता सध्या आपण कॉन्सन्ट्रेट करतोय एका बिंदूवर, एका रॉडवर कॉन्सन्ट्रेट करू. थोडं सुरुवातीला ब्रेनला हे बोरिंग पण होतं. कारण ब्रेनला पेशींना सवय नाही झालेली आहे. आणि पहिला मुद्दा म्हणजे काय असतं माहिती का? एक अहमपणा असतो आपल्यात. मैं मेरे बाप की भी नहीं सुनती, तो तू क्या भाई? तू तो भाई है. मैं बाप की भी नहीं सुनते. असं कधी-कधी आपण म्हणतो ना, आपण काय कोणाचं ऐकत नाही बाबा. त्या पेशींचं प्रमाण वाढलंय ना आपल्या शरीरात. एवढं काल लेक्चर दिलं आणि म्हणून आजच्या आज बदलतील का शिल्पाताई? बदलतील. एवढं सोपं नाहीये. त्याला 21 दिवस लागतात. त्यासाठी रोज तुम्हाला म्हणावं लागेल, "मी नम्र आहे, मी प्रामाणिक आहे, मी हुशार आहे, मी अभ्यासू आहे, मी साऱ्या गावाचं ऐकून घेते, मनाचं करते आणि जे योग्य आहे ते मी निर्णय घेते. मी प्रत्येक निर्णय घेताना थोडा विचार करून पॉज घेऊन निर्णय घेते. त्याचं खरं-खोटं करून घेते आणि मगच फायनल निर्णय करते. कारण मी हुशार आहे. मी मेहनती आहे. मी संघर्ष करण्यासाठी तयार आहे आणि मला आयुष्यभर देवाने मला संघर्ष करण्यासाठी शक्ती आणि बुद्धी द्यावी. कारण मला माझ्या संघर्षातून माझं नवनिर्माण घडवून आणायचं आहे." माझ्या हे सर्व आपण हे मागतो देवाकडे.